साक्षी. चविष्ट स्वयंपाकशाळा या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत छोलेची रेसिपी. छोलेसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. हे 1/2 किलो छोले आहेत जे मी रात्रभर पाण्यात भिजवले होते. 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि 6 छोटे टोमॅटो आहेत. आलं मध्यम आकाराचंच घेतलेलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत. तेल गरजेप्रमाणे. हा मटन मसाला आहे एव्हरेस्टचा. मिरची पावडर आहे ही, हळद, मीठ आणि कोथिंबीर. छोले कुकरला लावून घेऊया आपण. त्याच्या 10 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. छोले शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी कांदे सोलून घेते. कांदे आपण उभे पातळ कापून घ्यायचे आहेत. मसाला आपण बनवून घेऊया छोलेचा. दोन चमचे तेल घेतलंय मी. आता त्यात कांदा परतून घ्यायचा आपल्याला. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झालाय आता आपला. आपण आता त्याच्यात टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो परतून घेतलेले आहेत. मी मोठा गॅस करून टोमॅटो परतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला एक मसाला वेलची घालायची आणि 8-10 लवंग घालायचे आहेत. लवंग आणि मसाला वेलची घालून झाल्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे, जे मगाशी दाखवलेलं. हे मी सगळं मोठ्या गॅसवरच करते. थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची त्यात. मसाला पूर्ण आपला परतून झालेला आहे. आता आपल्याला तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. छोलेचा मसाला आपला वाटून तयार झालेला आहे. छोले सुद्धा आपले शिजलेले आहेत, छान मऊ शिजलेले आहेत. आता आपण छोले करायला घेऊया. तेल घालून घेऊया आपण कढईमध्ये. सहा चमचे तेल घातलंय मी. त्यात आता कोथिंबीर घालूया. गॅस थोडा बारीक केला मी कोथिंबीर घातल्यावर. आता आपण मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आधी हळद अर्धा चमचा घातली आहे मी. हा मटन मसाला आहे एव्हरेस्टचा घेतलेला आहे तो मी. तो पण 4-5 चमचे आहे जवळजवळ. आणि 4 चमचे मी मिरची पावडर घेतलेली आहे, लाल तिखट. आता ते चांगलं जरा तेलामध्ये आपण परतून घेऊया. आणि हा वाटलेला मसाला जो आहे तो आपण आता याच्यात ओतणार आहोत.
आता या मसाल्यामध्ये आपण छोले घालून घेऊया. अशा प्रकारे सोपी आणि छान छोलेची रेसिपी आहे. तुम्ही अशा प्रकारचे छोले करून बघा, खूप छान लागतात चवीला. तुम्हाला हवी तशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पाणी कमी जास्त करून. आणि मी वापरलेला जो मसाला आहे तो एव्हरेस्टचा मटन मसाला हा आहे. आता यामध्ये मी मीठ घालणार आहे गरजेप्रमाणे. छोले तयार आहे. मीठ घातल्यानंतर थोडीशी मी चवीपुरती साखर टाकते. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल. आता ह्याला एक उकळी आली की आपला छोले तयार आहे. गरमागरम छोले आपला तयार आहे.